नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की डब्ल्यू डी उत्तर भारतात येणं अपेक्षित आहे आणि दक्षिण भारतात किंवा खास करून बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील कमी दाबाचं अनुकूल वातावरण आहे. हीच बाब आपण जेव्हा उपग्रही छायाचित्रानुसार बघतो तेव्हा आपल्याला थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर भागामध्ये ढगाळ वातावरण दिसते, कारण गोव्याच्या आजूबाजूने अरबी समुद्रात थोडे ढग आहेत. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आपण बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने बऱ्यापैकी कमी दाबाचं अनुकूल स्थिती आहे. उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव तसा कमी झाला आहे, परंतु हलकं वातावरण उत्तर भारतामध्ये जाणवते अतिउत्तरेला. स्कायमेटने 24 तारखेला थोडं पूर्व भारतात वातावरण दाखवलं असलं तरी संपूर्ण भारताचा विचार करता स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचं वातावरण 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जवळपास 5 दिवस भारतामध्ये असणार नाही. कोरडं वातावरण असणार आहे. थंडीचा प्रभाव हलकासा वाढेल. अगदी 28 तारखेवर जरी आपण नजर टाकली तर पूर्व भारतात काही राज्यांमध्ये हलकं वातावरण दिसतं, या पलीकडे वातावरण नाही. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये एका कमी दाबाची निर्मिती दक्षिणेकडून तयार होताना दिसते आहे. 29ला उत्तर भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत असं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज वाढतोय. 30 तारखेलाही तिन्ही टोकांना हलकं वातावरण असणार आहे. या वातावरणात तिन्ही टोकाला वाढ होण्याची शक्यता 31 तारखेला. तुलनेत दक्षिणेतील कमी दाब आणि उत्तरेतील डब्ल्यूडी हे 1 तारखेला तीव्र होणं अपेक्षित असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती काही भागात निर्माण होऊ शकते. स्कायमेटने देखील 2 तारखेला विदर्भाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे. उत्तर भारतातला डब्ल्यूडी आणि दक्षिण भारतातील कमी दाब 2 तारखेला अस्तित्वात असणार आहे. तीच परिस्थिती 3 तारखेलाही असणं अपेक्षित आहे. 4 तारखेला देखील हे वातावरण असेल, परंतु कमी दाब दक्षिणेतून कमजोर होत असल्यामुळे याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपणार आहे. त्यामुळे 5 तारखेपासून हे वातावरण कमजोर होत जाईल. ECMWF मॉडेलनुसार सुद्धा आपण हे वातावरण बघतो. पूर्व भारतात हलकं वातावरण थोडं काही राज्यांमध्ये आहे, मात्र भारतातला पाऊस कमजोर झालेला आहे आणि जवळपास 28 तारखेपर्यंत तो कमजोरच राहणार आहे. 29 तारखेपासून नव्याने हालचाली सुरू होतील. यामध्ये थोडं उत्तरेकडील काही राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती, पूर्वेकडील राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती, बंगालच्या उपसागरात कमी दाब, हे असं वातावरण तयार होत राहणार आहे. 30 तारखेला दक्षिण भारतामध्ये केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती तयार होणार आहे. उत्तर भारतात अतिउत्तरेला देखील कमी दाब सक्रिय होणार आहे आणि तो जवळपास पूर्व भारतापर्यंत पर्वतीय रांगांवर प्रभाव टाकणार आहे बर्फवृष्टीमुळे. 31 तारखेला आपण बघतो दक्षिण भारतात अनेक राज्यांमध्ये पावसाची अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. 2 तारखेला आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यूडी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण आहे. 2 तारखेलाच महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिणेकडून दाखवण्यात येते. 3 तारखेला देखील काही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पुणे, अहिल्यानगर, बीड, दक्षिण, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात वातावरण निर्मितीची शक्यता आहे. हे वातावरण थोडं 4 तारखेला राहण्याची शक्यता आहे, परंतु ज्या पद्धतीचं वातावरण यापूर्वी दाखवलं जात होतं ते आता दाखवलं जात नाही. परंतु वातावरण हे पुढचं आहे, अजून बदल होऊ शकतो. 5 तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात काही भागात राहण्याचा अंदाज कायम आहे. 6 तारखेला काही भागात ढगाळ परिस्थिती दाखवली जाते, परंतु पावसाचा प्रभाव भारतातला कमी होण्याची शक्यता दाखवली जाते. ज्या ताकदीचा, प्रभावी
WD उत्तर भारतात येईल असं सुरुवातीला कालपर्यंत अंदाज दिला गेला आहे. तो अंदाज आत्ता दाखवला जात नाही आहे. आणि जर WD कमजोर झाले तर उन्हाळ्याचा तडाखा लगेच सुरू होईल. आज आपण जर साधारणपणे अंदाज घेतला तर 16 अंश सेल्सिअस किमान तर 23 अंश सेल्सिअस कमाल तापमान महाराष्ट्रामध्ये आहे. 27 तारखेपर्यंत यामध्ये 1-2% वाढ होण्याची शक्यता असून तापमान वाढेल, थंडी कमी होईल. थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने वगैरे हलकी थंडी राहण्याची शक्यता आहे. 31 तारखेला आपण बघतो की सरासरी 19 अंश सेल्सिअस किमान तापमान, तर विदर्भाच्या दिशेने 20 अंशाचा टप्पा तापमान गाठेल. मुंबईला 24 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. या अर्थ थंडी कमी होत जाते आहे. साधारण 5 फेब्रुवारीचा अंदाज आपण जर घेतला तर जवळपास 22 ते 23 अंश सेल्सिअस तापमान सरासरी जाणार आहे, ते पण पहाटे. याचा अर्थ असा होतो की थंडी संपेल आणि हेच वातावरण दुपारी आपण नांदेडला 34 अंश सेल्सिअसचा रेकॉर्ड तयार होणार आहे. याचा अर्थच असा होतो की वातावरण उष्णतामानाकडे सरकेल. पावसाचं वातावरण जर कमी झालं तर लगेचच उन्हाळ्याचे संकेत मिळतील आणि तशा प्रकारचं वातावरण दुपारी कडाक्याचं ऊन आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. त्यामुळे जर फेब्रुवारीच्या सुरुवात पावसाने झाली नाही किंवा कमी पावसाचं वातावरण तयार झालं तर मात्र उन्हाळा कडक जाण्याची शक्यता राहणार आहे. आपण 2 तारखेला बघतो लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे. 3 तारखेला देखील बघतो हे वातावरण केवळ अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर याच भागात केंद्रित होण्याची शक्यता सध्या तरी दाखवली जाते. 4 तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. हे वातावरण जर भारतामध्ये कमजोर राहिलं तर उष्णतेचा मोठा प्रभाव वाढणार आहे. आपण नाशिकच्या दक्षिणी भागात सुद्धा थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता दिसते. परंतु साधारण महाराष्ट्रामध्ये हलकंसं वातावरण अंदाजानुसार तयार होईल, परंतु सर्वच जिल्ह्यांमध्ये ते नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही. पण ज्या ठिकाणी तो अंदाज येतोय त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी साधारण हे 2 ते 5 वातावरण राहील. ह्या दरम्यान थोडं आपल्या शेतीची कामं उरकून घ्या, उघड्यावर माल ठेवू नका आणि काळजी घेण्याची गरज राहणार आहे, कारण हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.